ही भाकरी बघा काय मस्त गरमागरम वाफाळती टम्म फुगलेली अशी आहे। आणि भाकरी म्हणजे ना सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम। पण हीच एक भाकरी आपण एका अशा कुठल्या धान्यापासून न तयार करता विविध प्रकारचे धान्य योग्य प्रमाणात घेऊन त्यांचं महत्त्व लक्षात घेऊन त्या अंदाजाने हे पीठ तयार करणार आहोत की जेणेकरून या भाकरीचं आपल्याला शरीरासाठी खूप फायदे होतील। ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे, ज्यांना डायबिटीज आहे, अशांसाठी ही भाकरी अतिशय फायदेशीर आहे। बरं, ही अशी टम्म फुगलेली भाकरी साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कशी करायची हे सुद्धा पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण भाकरीसाठी पीठ कसं तयार करायचं ते पाहतोय। त्याकरता इथे मी अर्धा किलो या प्रमाणात नाचणी घेतलेली आहे। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असतं। ही बघा या पद्धतीने ही अशी नाचणी असते। काही जण याला रागी म्हणतात, कोणी नागली म्हणतात। आमच्या भागामध्ये याला नाचणी म्हणतात। तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे मला कमेंट करून जरूर कळवा। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, ब्लड शुगर कंट्रोल राहतं म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्याचबरोबर वजन ज्यांना कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। पचायला हलकी असल्यामुळे लहान बाळ किंवा आजारी व्यक्ती यांना नाचणीची खीर, धिरड हे आवर्जून देतात। नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे लहान बाळांना हाडांना मजबूती आणण्यासाठी नाचणी सत्व हे आवर्जून दिलंच जातं। त्यामुळे नाचणी ही बहुगुणी ही आहेच। आता आपण इथे घेणार आहोत ही ज्वारी। ज्वारी मी पाव किलो या प्रमाणात घेतलेली आहे। ज्वारीमध्ये ना पचनशक्ती वाढवण्याची क्षमता आहे, त्याचबरोबर मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह असे असल्यामुळे जीवनावश्यक इतर घटकांसह शरीराची ताकद वाढवण्याचं काम व रक्ताभिसरण सुरळीत करण्याचं काम ही ज्वारी करत असते। भरपूर प्रमाणात यामध्ये ना फायबर असतं, म्हणजे साधारण 48% फायबरची गरज ही एका भाकरीमधून आपल्या शरीराची भागवली जाते। त्यामुळे ज्वारी सुद्धा खूप उपयोगी आहे। त्यानंतर इथे मी साधारण पाव किलो या प्रमाणामध्ये बाजरी घेतलेली आहे। बाजरी ही ग्लुटेन फ्री आहे। ज्यांना कोणाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी तर बाजरीची भाकरी ही आवर्जून खाल्ली पाहिजे। ब्लड प्रेशर यासाठी अतिशय फायदेशीर आहे। इन्शुलिन प्रतिरोधक क्षमता या बाजरीमध्ये आहे, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। त्यानंतर इथे आपण घेतलेले आहेत हिरवे मूग। हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स असतात, पचायला हलके असतात, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, त्याबरोबर भरपूर फायबर आणि प्रोटीन सुद्धा हिरव्या मुगामध्ये असतं, म्हणून आपल्याला हिरवे मूग सुद्धा इथे वापरायचे आहेत। त्यानंतर इथे आपण 100 ग्रॅम इतके हे चणे किंवा याला हरभरे म्हणतात हे घेतलेले आहेत। चणे हे ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहे, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तवाढीसाठी हे फायदेशीर आहे। जे कोणी वर्कआउट करतात, जिमला जातात ते तर रोजचे चणे हे भिजवलेले खातच असतात, याच्याने ना खूप ताकद वाढते। त्यामुळे चणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत आणि शारीरिक ताकदीसाठी तर खूपच फायदेशीर आहेत। त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत हे कुळीथ। साधारण हे बघा असे पिवळसर रंगाचे आणि हे चपटे असतात। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत, प्रथिने आहेत, तसेच वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत। यामध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत ना की ज्यामुळे आपल्या शरीरातील चरबी बंद करण्याचं काम हे कुळीथ करतात। तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात। कुळीथ खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही, ब्लड शुगर कंट्रोल राहतं। तसेच ज्यांना मुतखडा आहे त्यांच्यासाठी सुद्धा कुळीथ हे अतिशय फायदेशीर आहेत। त्यामुळे कुळीथ तुम्ही आवर्जून या धान्यांमध्ये घालाच। आता आपण यामध्ये घेणार आहोत हे मेथी दाणे। मेथी दाण्यामुळे पचनशक्ती सुधारते, वजन कमी करण्यास फायदेशीर आहे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, केसांच्या जेवढ्या काही समस्या असतील त्या मेथी दाण्यांमुळे कमी होतात, केस वाढीसाठी फायदेशीर आहेत, तसेच आपल्या शरीरातील आतड्यांचं स्वास्थ्य सुधारण्याचं काम ही मेथी दाणी करत असते। त्यामुळेच आपल्याला हे मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी दाणे घातल्यामुळे काही भाकरी कडवट होणार नाही, पण चवीला खूप छान होईल। आता हे सगळं धान्य आपल्याला अगदी बारीक असं दळून आणायचं आहे। हे एकत्रितपणे मी असं दळून आणलेलं आहे। प्रत्येक धान्याचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। अगदी बारीक हे आता मी पीठ दळून आणले। आता यापासून भाकरी कशी तयार करायची हे पाहूयात। इथे मी एक परात घेतलेली आहे आणि यामध्ये साधारण 2 भाकरींना लागेल इतकं पीठ मी काढून घेणार आहे।
तुम्ही किती मोठ्या प्रमाणात किंवा किती लहान प्रमाणात भाकरी बनवतात त्या अंदाजाने तुम्ही इथे पीठ घेतलं तरीही चालेल. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मी थोडं गरम पाणी करून इथे घालणार आहे, म्हणजे ना छान आपल्या भाकरी बराच वेळ मऊ राहतात. थोडंच गरम घेतलेलं आहे, फार अगदी उकळतं घेतलेलं नाहीये. गरम गरम पाण्याने फक्त हे पीठ असं चांगलं नेहमीच जसं आपण भाकरीचं मळतो की नाही, अगदी तसंच चांगलं हे 2-3 मिनिटं असं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरी आपली छान टम्म फुगते आणि थापताना अजिबात कडा चिरल्या जात नाही. म्हणून हे चांगलं असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि एका भाकरीचा गोळा आपण हा असा हातावर घेऊन चांगला पुन्हा मळून घ्यायचा आणि मग भाकरी थापायची. तुम्हाला जर परातीत थापता येत असेल तर परातीत थापा किंवा मग असं पोळपाटावर थापलीत तरीही चालेल. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि हा गोळा थोडासा हातावर असा थोडा मोठा करून घ्यायचा आहे. हाताला सुद्धा थोडं कोरडं पीठ लावायचं आणि मग या पद्धतीने भाकरी थापायची. जर तुम्हाला लाटायची असेल तर लाटून केली तरीही चालेल. कुठल्याही पद्धतीने तुम्ही भाकरी करू शकता. ही भाकरी डायबिटीस वाल्यांसाठी, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर आहे. अगदी पातळ अशी ही भाकरी मी तयार करून घेतली. आता इथे तवा सुद्धा गरम झालेला आहे. चांगला कडकडीत तवा गरम झाला की मग भाकरी घालायची आणि पिठाची जी बाजू असते ना ती वरच्या बाजूला आली पाहिजे अशी आपल्याला भाकरी तव्यावर घालून घ्यायची आहे. गॅस आता माझा मोठाच आहे. मोठ्या आचेवरच आपल्याला हे चांगलं असं याला पाणी सुद्धा लावून घ्यायचं आहे. पाणी अगदी जास्तीचं असेल तर हे काढून घ्यायचं आणि ही भाकरीचं आता आपल्याला हे वरचं पाणी जे आहे ते सुकेपर्यंत थोडी वाट पाहायची आहे. गॅस मी मोठाच ठेवलेला आहे. वरच्या बाजूचं पाणी ना हलकंसं असं सुकल्यासारखं दिसतं की लगेच आपल्याला भाकरी उलटवून घ्यायची. साधारण मिनिटभराच्या आतच हे पाणी सुकतं आणि मग भाकरी आता आपल्याला उलटून घ्यायची. आता उलटल्यानंतर मात्र गॅस मोठाच आहे आणि मोठ्या आचेवर आपल्याला ही भाकरी चांगली 2 ते 2.5 मिनिटं चांगली खरपूस शेकू द्यायची आहे. बघा, खालची बाजू चांगली व्यवस्थित शेकली ना की अशा या कडा सगळ्या शेकवून घ्यायच्या. कारण कधी कधी काय होतं, कडेपर्यंत आज पोचत नाही आणि कडा व्यवस्थित शेकल्या जात नाही. आता बघा, ही भाकरी मी पुन्हा उलटवून घेतली. गॅसची आच मोठाच आहे. बघा काय मस्त टम्म अशी आपली ही भाकरी फुगत आहे. अगदी छान मस्त रोजच्या आहारामध्ये या पद्धतीच्या भाकरीचा समावेश जर तुम्ही केला ना तर खरंच अगदी खूप उपयोगी आहे आणि सगळेच धान्य ही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आणि ही बघा अगदी छान अशी गरमागरम वाफाळती भाकरी आपली तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने सर्व आजारांना दूर पळवेल अशी ही मिश्र धान्यांची आरोग्यदायी भाकरी नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.